आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आपल्यासमोर येणार आहे। आनंदी आपण पाहिले की आता अवॉर्ड फंक्शनला गेले, पण त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये आनंदीने मात्र आता अंधांसाठी असं काहीतरी कार्य केलेलं आहे की त्यानंतर मात्र आता इकडे सगळ्या सोशल मीडियावरती आनंदीची चर्चा आहे आणि आनंदी रातोरात इंटरनेट सेन्सेशन झालेली आहे। आणि हे सगळं कसं घडले, एका ब्रेल लिपीच्या कार्यक्रमाच्या वेळेलाच आनंदीने असं काहीतरी मात्र आता वक्तव्य केलेले आहे की ज्या वक्तव्यामुळे मात्र आता इकडे म्हणजे स्वतः युगंधर सुद्धा हादरलेला आहे। आणि आता युगंधरने सुद्धा इकडे आनंदीला या सगळ्यामध्ये ॲप्रिशिएट केलंय, पण त्याचबरोबर आनंदीच्या दिसण्याचं सत्य, आनंदीच्या न दिसण्याचं सत्य हे सुद्धा समोर आलेलं आहे। पण हे सगळं घडत असताना अनेक दुसऱ्या घडामोडी घडल्या, ज्या काय आहेत, आनंदी इंटरनेट सेन्सेशन कशी झाली, सगळं सविस्तरपणे इकडे आता आपण पाहतोय की शिल्पा आता सांगत आहे, ती म्हणजे स्वतः आता आनंदीला, आणि आनंदीला ती आता बोलत आहे की म्हणजे तू जाऊ नकोस। पण पहिल्यांदा आपण पाहिले की आनंदीने मात्र आता प्रवाहाच्या विरोधात गेलेली आहे आणि या विरोधात जात आता आनंदी शिल्पाला सांगायला लागते, काहीही झालं तरी सुद्धा मी आता मालक साहेबांच्या सोबत जाणार म्हणजे जाणार, कारण मालक साहेबांनी सांगितले की ते एकटे जाणार नाही आहेत। आणि असं असताना जर का मी मालक साहेबांच्या सोबत जर का गेले नाही तर या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे मालक साहेब सुद्धा त्यांचं जाणं कॅन्सल करतील आणि हे मला कधीच पटणार नाहीये आणि त्यासाठी मी आता जाणार आहे। शिल्पा आता सांगायला लागते, तुझी जीभ जरा जास्तच वळवळ करायला लागते आणि ती माईंकडे बघते। माई, तुम्ही या सगळ्यामध्ये तिला आता जे काही फूस लावण्याचं काम करताय ना, आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडतोय। आणि त्यावरती माई म्हणतात, शिल्पा अगं, नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं याच्यामध्ये कसलं आलंय ग हे? ते काही नाहीये, तू आता जे काही चुकीचं बोलतेस ना त्याला मी संमती देईन, असं जर का तुला वाटत असेल ना तर आता अजिबात असं घडणार नाहीये, मी तुझ्या चुकीच्या बोलण्यामध्ये संमती देणार नाहीये। आणि आता जर का आनंदी जायला नको आहे असं तुला वाटतंय तर या सगळ्यामध्ये तू आता युगंधरला सांग काय सांगायचं ते, तू युगंधर सोबत बोल आणि युगंधरला मात्र आता तूच हे कर, कारण मी या सगळ्यामध्ये युगंधरला काही सांगू इच्छित नाहीये। यावरती मात्र आता शिल्पा विचार करते, झालंय म्हणजे आता जरी मी काही बोलले तरी सुद्धा माई या सगळ्यामध्ये तिला आता सपोर्ट करते आणि माई सपोर्ट करते म्हणजे आता तिचे हे वाढलेलं आहे आणि त्यामुळे मला नाही वाटत की आता मी इकडे थांबवू शकते। त्यावरती शिल्पा म्हणते, तुम्हाला जे काही करायचं ना ते सगळं करा, असं म्हणत शिल्पा आता तिकडून रागारागाने निघून गेलेली आहे। शिल्पा रागारागात निघून गेल्यावरती मात्र आता इकडे आनंदी तयार व्हायला निघाले, पण त्याच वेळेला शिल्पा मात्र एक वेगळीच खेळी खेळते। शिल्पा विचार करते की माई या सगळ्यामध्ये मात्र आता हिच्या पाठीशी उभ्या आहेत ना, मी सुद्धा बघते की या सगळ्यामध्ये माई आता हिच्या पाठीशी उभ्या असून तिला आता कशी मदत करू शकतात ते। आणि त्यानंतर शिल्पा सांगायला लागते, ठीक आहे, तुम्हाला जे काही करायचं ते करा, मला युगंधरने जे काम सोपवलंय ते काम मी आता करणार आहे। युगंधरने मला सांगितलंय की या सगळ्यामध्ये मात्र आता हिला तयार करायला, आणि म्हणूनच हिला आता तयार करण्यासाठी इकडे आता मी आलेली आहे। पण या सगळ्यामध्ये मात्र आता मला युगंधरने सांगितले की हिच्यासाठी कपडे तयार करायला, ते सुद्धा कपडे आता तयार करायचे आहेत की नाही करायचे आहेत यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते, म्हणजे लगेचच माई सांगायला लागतात, हो आता युगंधर तुला म्हटलंय तर तुला ते कपडे तयार करायला लागतीलच ना। यावरती ती सांगते, मॉडर्न कपडे घालायचे आहेत, जमणार आहे का आनंदीला मॉडर्न कपडे घालून आता तिकडे जायला? यावरती मात्र आता आनंदी सांगते, नाही, मी तर मराठमोळी साडी वगैरे नेसून जाणार आहे। आणि यावरती शिल्पा म्हणते, तेच तर, मग आता युगंधरचा तिकडे जाऊन तुझ्यामुळे जर का अपमान होणार असेल तर या सगळ्यामध्ये कसा काय तो हे करेल? इकडे हे सगळ्या गोष्टी ऐकत आहे तो म्हणजे स्वतः आता विद्याधर करतोय, ठीक आहे, हिला मॉडर्न कपडे घालून तिकडे पाठवायची म्हणजे काहीही झालं तरी हिचा जे काही बट्ट्याबोळ होईल ना किंवा सगळ्यांच्या समोर जे काही हसं होईल ते पाहायला मज्जा येणार आहे, असं म्हणत तो आता खूपच खुश झालेला आहे की या सगळ्यामध्ये आनंदीला मात्र आता आपल्याला तोंडावरती पडलेलं पाहता येईल। पण या सगळ्यामध्ये नियतीच्या मनामध्ये मात्र काहीतरी वेगळंच आहे। नियती या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे आनंदीला तोंडावरती पडूच देणार नाहीये। बरं, हे सगळं होत असताना दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं की शिल्पाने वेगळाच डाव खेळलाय। शिल्पा या सगळ्यामध्ये आनंदीला मात्र आता युगंधरने सांगितलेलं असतं की छानपैकी साडी, दागदागिने, भरजरी कपडे, कोल्हापूरचे असे ठसकेबाज तिला आता बनवून पाठवायचं आहे। पण शिल्पाने मात्र आता आनंदीला एक वेगळ्याच
कपड्यामध्ये पाठवले, जे बघून युगंधरला धक्का बसलाय आणि युगंधर विचार करायला लागते, हे काय, मी तर शिल्पाताईला सांगितलं होतं की आता या सगळ्यामध्ये हिला एकदम व्यवस्थित महाराष्ट्रीयन पद्धतीने तयार करून पाठव, पण हे काय घडलंय. आणि त्यानंतर मात्र आता तो पाहतोय की जरी आनंदीने हे कपडे घातले असले तरी या कपड्यामध्ये ती तीळ मात्र सुद्धा आता कम्फर्टेबल नाही आहे. म्हणजे हे काहीतरी कोणाचं तरी कारस्थान आहे, कुणीतरी या सगळ्यामध्ये मात्र आता आनंदीच्या सोबत हे सगळं केलेलं आहे. हे ज्या वेळेला युगंधरला कळलेलं आहे, युगंधर मात्र आता आनंदीकडे आलेला आहे आणि आनंदी काय झालं, म्हणजे आता तू या सगळ्यामध्ये हे असे कपडे घालून का आलेली आहेस. यावरती आनंदी मात्र आता सांगायला लागते, शिल्पाताईंनी मला इकडे सांगितलं की तुम्ही त्यांना हे असे कपडे घालण्यासाठी मला सांगायला सांगितलेलं आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता युगंधरच्या सगळा प्रकार लक्षात आलाय आणि तो म्हणतो ठीक आहे, काळजी करू नकोस. आणि असं म्हणत तो आपल्या खांद्यावरती असलेली शॉल काढून लगेचच आनंदीच्या अंगावरती टाकतोय. ज्या वेळेला आनंदीच्या अंगावरती शॉल टाकण्यात आलेली आहे आणि त्याच वेळेला आनंदी कम्फर्टेबल झाली आणि आपण पाहिलं की इंग्लिशमध्ये सगळा इंटरव्ह्यू आनंदीने दिलेला आहे. आणि त्यानंतर मात्र आता सगळेजण आनंदीचं खूपच कौतुक करायला लागलेले आहेत. आनंदीवरती खूप कौतुकाचा वर्षाव होतोय आणि हे सगळं सोशल मीडियावरती मात्र आता लाईव्ह चालू आहे. शिल्पाला मात्र आता खूपच राग आलेला आहे. शिल्पा चांगलीच चिडलेली आहे आणि ती विचार करते, मी प्रत्येक वेळेला आनंदीच्या विरोधामध्ये काहीही कारस्थानं करायला निघाले तरी सुद्धा ही आनंदी मात्र आता या सगळ्यामध्ये प्रत्येक वेळेला निभावून नेते आहे किंवा प्रत्येक वेळेला मात्र आता हे सगळं करते आहे. ते काही नाही आहे. आनंदीला या सगळ्यामध्ये आता मात्र धडा शिकवायलाच पाहिजे. इकडे आता युगंधरला प्रश्न विचारला ती आनंदी उत्तर देत आता आहे. त्यावेळेला लोक विचारतात की खरं तर या सगळ्यामध्ये तुम्ही आता इकडे ब्रेल लिपीचं उद्घाटन करण्यासाठी आलेले आहात, पण या सगळ्यामध्ये तुम्हाला याचा काय अनुभव आहे किंवा ब्रेल लिपीचं उद्घाटन करण्यासाठी मात्र आता तुम्ही कशा प्रकारे हे सगळं बघता. यावरती आनंदी मात्र सरसावलेली आहे पुढे आणि आनंदी आपली बाजू ठामपणे मांडायला लागले आणि आनंदी सांगायला लागते, मुळातच अंध व्यक्तींना या सगळ्यामध्ये जग दिसत नाहीये, पण जग दिसत नसलं तरी सुद्धा त्यांना ते जग पाहण्याचा अधिकार आहे. हे सगळं ती इंग्लिशमध्ये बोलत आहे. बरं, त्याच वेळेला मात्र युगंधर एकदम भावुक होऊन तिच्याकडे पाहतोय. तिचा जो कॉन्फिडन्स, तिचा जो बोलण्याचा ऑरा, तिच्यामधला असलेली ती अंधांच्या बद्दलची भावना, हे सगळं पाहून आता युगंधरला जरा धक्का बसलेला आहे. म्हणजे एका अंधांच्या बद्दल आनंदी इतकं सगळं कसं काय बोलू शकते. युगंधरला मात्र या सगळ्यामध्ये जरासा डाऊट सुद्धा आलेला आहे की आनंदीचं नक्की आता आनंदी हे सगळं इतकं कॉन्फिडेंटली कसं काय बोलू शकते. आणि त्याच वेळेला मात्र आता आनंदी सांगते, खरं तर त्यांना जग बघण्याचा अधिकार आहे, पण त्यांना दिसत नाही. याचा अर्थ असा नाहीये की ते आता काहीच समजू शकत नाहीये. जेव्हा देव एखाद्याला जेव्हा दिसण्याची हे शक्ती कमी देतो तेव्हा त्याची दुसरे ज्ञानेंद्रिय जे काही असतात ते आता स्ट्रॉंग बनवतो. म्हणजे एखाद्याला वासाचं हे चांगलं असेल, एखाद्याला ऐकू स्पष्ट येत असेल, एखाद्याचा मात्र आता विचार करण्याची पद्धत हे असेल आणि त्यामुळे एक गोष्ट कमी दिली तर दुसरीकडे भरभरून देवाने दिलेली असते. पण ती गोष्ट आपल्याला माहीत पडणं किंवा आपण ती गोष्ट शोधणं हे जास्त महत्त्वाचं असतं. इकडे आता विद्याधर विचार, या आनंदीचं सत्य आता समोर आणण्याची हीच योग्य वेळ आहे. आणि विद्याधर आपल्या पत्रकाराला प्रश्न विचारायला सांगतोय आणि विद्याधरचा पत्रकार प्रश्न विचारतोय, पण मॅडम तुम्ही तरी डोळ्याला एक दिवस पट्टी बांधून वावरू शकता का? इकडे तुम्ही तरी एक दिवस पट्टी बांधून म्हणजे आंधळ्यांचं हे घेऊन करू शकता का? यावरती आनंदी काहीच उत्तर देत नाहीये. एक दिवस काय, बेचारी आनंदी वर्षानुवर्ष जन्मापासून मात्र आता तिने तिच्या आयुष्यामध्ये हाच पूर्ण अंधार पसरलेला आहे. हे सत्य मात्र ती सांगू शकत नाहीये. त्यावेळी युगंधर म्हणायला लागतोय, हे बघा, जे काही सांगितलेलं आहे आम्हाला इकडे बोलवलेलं आहे ते म्हणजे उद्घाटन करण्यासाठी आणि त्यासाठी आम्ही आलेलो आहोत. या पलीकडे आम्ही कोणत्याही प्रश्नाचं तुमच्या उत्तर द्यायला बांधील नाही आहोत. असं म्हणत युगंधर आता मात्र आनंदीला सांगतोय, चल आनंदी आपण इकडून निघूया. असं म्हणत आता इकडे आनंदी सांगते, नाही थांबा, एक दिवस काय, मी आता पूर्णपणे खुलासा करू इच्छिते. आणि ती ब्रेल लिपीचं ते सगळं सामान हातामध्ये घेते. सामान हातामध्ये घेऊन आता ती इकडे सगळ्यांना डेमो दाखवायला लागते आणि आता कशा पद्धतीने ह्या ब्रेल लिपीमधले आता लिपी वाचल्या जातात किंवा हे सगळं केलं जातं हे सगळं आनंदी सांगते आणि युगंधरला धक्का बसलेला आहे. त्याच वेळेला मात्र आता इकडे आनंदी सांगायला लागते, मुळातच या सगळ्यामध्ये
मला मुळातच लहानपणापासून दिसत नाहीये आणि ज्या ब्रेल लिपीचं ती ज्या पद्धतीने उद्घाटन मात्र आता करत आहे किंवा ज्या ब्रेल लिपीचं ती आता डिटेलमध्ये सांगत आहे, ते सगळं सांगत असताना मात्र आता लगेचच इकडे युगंधरला ते सत्य समजलेलं आहे. युगंधरला ते सत्य समजल्यावरती मात्र त्याच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे. युगंधरला काहीच कळायला मार्ग नाहीये की हे सगळं काय चाललंय, पण हा सगळा धक्का त्याला बसलेला आहे. बरं, हे सगळं होत असतं आणि त्यानंतर मात्र आता आनंदीने त्या ब्रेल लिपीचं असं काहीतरी सांगितलेलं आहे की त्यानंतर इकडे आता स्वतः हादरलेला आहे, तो म्हणजे इथे स्वतः युगंधर. आणि युगंधरला मोठा धक्का बसलेला आहे. युगंधर या सगळ्यामध्ये मात्र आता हादरलाय, पण तरीसुद्धा आनंदीचं सत्य त्याने एक्सेप्ट केलेलं आहे. आनंदीचं सत्य आता एक्सेप्ट करून त्याने या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे आनंदीचा स्वीकार पण केलाय. वाईटातून चांगलं घडतं ते आता अशा प्रकारे झालेलं आहे. आणि त्यानंतर मात्र आता या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात आणि आता युगंधरला आनंदीला दिसत नाहीये हे सत्य समजल्यावरती तिचा स्वीकार सुद्धा करण्यात आलाय. विद्याधरची खेळी आता पूर्णपणे फसलेली आहे.